हिंगोलीच्या शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये 2 रुग्णांवर एकाच बेडवर उपचार घेण्याची वेळ ओढावली आहे। शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील पुरुषांच्या वॉर्डमध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे। एका छोट्याशा बेडवर 2 रुग्णांना उपचार घ्यावे लागतात। रुग्णांकडून त्यामुळे संताप व्यक्त होतोय। दरम्यान हिंगोलीचे सामान्य रुग्णालय शासकीय महाविद्यालयाच्या अधीनस्थ झाल्यानंतर रुग्णांची प्रचंड गैरसोय वाढली आहे। रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या आरोग्यासोबतच सोयी सुविधांकडे लक्ष द्यावं अशी मागणी आता केली जाते आहे। इथं बेड नाही, एका बेडवर 2 जण आम्ही कालपासून। अडचण होत नाही का? अडचण व्हायला मध्ये इलाज नाही ना काही। काही डॉक्टरला बोलले नाही का? बोललो माझं, ते म्हणले मजबुरी आहे, राहा असं झालं। बेड नाही म्हणतात. बेड नाही म्हणतात। इतर आम्ही 2 दिवस झाले आज हां या ठिकाणी ॲडमिट आहे। हां पलंग नसल्यामुळं आम्ही दोन एकाच पलंगावर केले। सलाईन दुखायले, एकमेकाचा धक्का लागायला हे व्हायला हां लय अडचण आहे साहेब इथं। डॉक्टरला बोलले का तुम्ही? डॉक्टर बोललो, डॉक्टर म्हणतात काय करावं आम्ही, पब्लिक लई आली, त्याच्यामुळं आम्हाला करावं लागायला ॲडजस्ट।